Good morning, friends. Again, some more objectives depending on logic topic. Example number one: if this P and negation R implies Q or R is a false statement. हे statement false statement है and Q R both are false. Then the truth values of P is P ची truth value विचारलेली आपल्याला. आता इम्प्लिकेशन मध्ये काय, इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स स्टेटमेंट कधी होत आहे इम्प्लिकेशन मध्ये, तर पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तरच. हे बघा, हे इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन इज फॉल्स स्टेटमेंट दॅट इज फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन इट इज फॉल्स ऑलवेज. म्हणजे पहिला ट्रू असायला पाहिजे, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स होऊन जाईल. त्याच्यामध्ये पुढे काय दिलंय, Q and R both are false. R हा false आहे. ह्या पहिला ट्रू येण्यासाठी R तर काय दिला त्यांनी, R is the false statement. नेगेशन R काय होणार, T येणार. म्हणजे आपल्याला हे चेक करायचं, हा ट्रू असेल हा फॉल्स असेल तरच फॉल्स येतं. हा ट्रू करण्यासाठी हा ट्रू बनवायचं. R नेगेशन R फॉल्स दिलाय, R is the false statement. R फॉल्स आहे म्हणजे नेगेशन R हे ट्रू झालं आणि इथं अँड आहे. मग एक ट्रू असेल तर हा ट्रू बनवण्यासाठी आपल्याला अँड चा ट्रूथ टेबल माहिती आहे. बोथ आर ट्रू देन ट्रू. देयरफॉर पी साठी काय कंडिशन, पी पण हा टी असला पाहिजे. दॅट इज ए ऑप्शन. विचार कसा करायचा बघा, कंडिशनल दिलाय, कंडिशनल फॉल्स दिलाय म्हणजे त्या कंडिशनलच्या ट्रूथ टेबल मध्ये जायचं. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स, कारण आपल्याला फॉल्स दिलाय त्यामुळे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स. पहिला ट्रू आहे, हे पहिला ट्रू आणण्यासाठी मग पहिल्यामध्ये अँड दिलाय. अँड मध्ये ट्रू कधी येतं, अँड मध्ये ट्रू बोथ आर ट्रू देन ट्रू. म्हणजे हा पी पण काय असायला पाहिजे, टीच असायला पाहिजे. देन इट इज ट्रू. सेकंड एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय दिलंय, नेगेशन P or Q implies R is false statement. Then the truth values of P, Q, R respectively are. आता बघा, हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. कंडिशनल मध्ये फॉल्स कधी, हा पहिला ट्रू असेल दुसरा एफ असेल तर, म्हणजे आर ची व्हॅल्यू काय झाली एफ. पी क्यू आर एफ असणारे दोन आहेत, एक सी ला आणि एक ए ला. म्हणजे बी येणार नाही आणि डी येणार नाही. इथं एक एफ आहे, इथं एक एफ आहे, या दोघांमधला कोणतरी असेल तो. आता कंडिशनल मध्ये हे ट्रू येण्यासाठी काय, आतमध्ये ऑर स्टेटमेंट आहे. ऑर मध्ये ऑरचं नेगेशन म्हणजे हा आपल्याला टी करायचा आहे, पण म्हणजे नेगेशन मध्ये काय करावं लागेल, एफ बनवायचं. नेगेशन मध्ये एफ बनवायचं. आतमध्ये एफ कधी असतोय, ऑर मध्ये एफ बोथ आर फॉल्स देन फॉल्स. पी पण फॉल्स क्यू पण फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट काय झालं बघा, पी एफ क्यू एफ आणि आर पण एफ. दॅट इज ए ऑप्शन. अगेन ए ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. अगेन पी implies Q or R is a false statement. फॉल्स स्टेटमेंट दिलाय म्हणजे काय असायला पाहिजे, हा फॉल्स दिलाय म्हणजे हा F असायला पाहिजे आणि पहिला P असायला पाहिजे. देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P, Q, R are respectively. P, Q, R म्हणजे P, T झाला. P, T असणारे दोन आहेत, इथे काय आणि हा काय गेला पाहिजे, F गेला पाहिजे. म्हणजे Q or R हा F गेला पाहिजे. मग आपल्याला डी जंक्शनचा ट्रूथ टेबल मिळून आहे. बोथ आर फॉल्स देन फॉल्स म्हणजे दोन्ही एफ एफ. पी झाला टी क्यू एफ आर एफ. ए ऑप्शन मध्ये. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय दिला, पी इज द स्टेटमेंट एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. क्यू एव्हरी रोम्बस इज अ काइट. असं दिलं. आता बघा, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. यस इट इज ट्रू स्टेटमेंट. देयरफॉर पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी. एव्हरी रोम्बस इज अ काइट, इट इज अगेन a true statement. Therefore q ची ट्रूथ व्हॅल्यू इट इज अगेन t also. It is again t. काय विचारलाय, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ p implies q. दोन्ही t असतील तर इम्प्लिकेशन मध्ये इट इज t. पहिल्याचं t झालं. दुसऱ्याचं डबल इम्प्लिकेशन मध्ये बोथ आर ट्रू देन ट्रू बोथ आर फॉल्स ऑल्सो ट्रू. जर दोन्ही ट्रू गेले तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार, याची पण ट्रूथ व्हॅल्यू
TNR. That is the truth values of P implies Q and P double implies Q are TT. D option. D option. Example number 5. P implies negation Q is equivalent to असा क्वेश्चन विचारला. P implies negation Q कुणाला equivalent आहे? That is, we know the another definition for implication. P implies Q. हे basic आहे. P implies Q. Another definition, that is another equivalent statement is negation P or Q. हे कायम लक्षात ठेवायचं. हे कायम लागते बघा. कन्वर्शन कसं आहे? Implication to disjunction. Implication to disjunction. Implies conditional to or मध्ये जातं. आता आपल्याला काय दिलं? P implies negation Q. P म्हणजे काय ना? पहिल्याचं negation by using this, first negation or second as it is negation Q. Negation P or negation Q हे आपल्याला अल्टर करता येईल. That is associate or it is commutative negation Q or negation P. That is B option. B ला बघा negation Q or negation P. Next काय विचारलाय क्वेश्चन बघा. Negation of this bracket P implies negation Q is. P implies negation Q is. तर P implies negation Q तर वरच्या बाजूलाच काढलाय. वरच्या बाजूला तोच आहे बघा. P implies negation Q. याची व्हॅल्यू काय? हे आहे. याचा परत निगेशन विचारला किंवा हा सेपरेटली पण सोडवता येईल. Negation by using again this implication negation P or negation Q. So negation of negation original again P or it is and negation Q again original P or Q. C option. Next example. हे example JEE मेनला विचारलेलं आहे. The statement negation P double implication negation Q is dash dash यामध्ये कोणाला येतं असं विचारलं. The statement, this is the statement. काय विचारलंय बघा. P double implies negation Q is. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत. ओव्हरलॅपला कॅल्क्युलेट करता येईल. डबल इम्प्लिकेशनचं कन्व्हर्शन पण करता येतं, पण कन्व्हर्शन केल्यानंतर तो खूप लेंदी एक्झाम्पल होत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेळ लागेल. त्याच्यापेक्षा बेस्ट मेथड काय, दोनच याच्यामध्ये स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे आपल्याला टेबल तयार करता येईल. टी अँड आय राईट दिस पी पी क्यू. पी साठी पॉसिबिलिटीज बघा. टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आपल्याला काय लागणार आहे बघा. पी डबल इम्प्लिकेशन नेगेशन क्यू लागेल. नेगेशन क्यू याचा नेगेशन एफ टी त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज नेगेशन क्यू. पी डबल इम्प्लाइज नेगेशन क्यू याचा डबल इम्प्लिकेशन याच्या बरोबर नेगेशन क्यू बरोबर डबल पी अँड डबल इम्प्लाइज नेगेशन क्यू या दोघांचा. बोथ आर ट्रू देन ट्रू. डबल इम्प्लिकेशनला काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. टी एफ एफ ई टी इट इज टी, एफ एफ इट इज टी, एफ टी इट इज अगेन फॉल्स. आणि परत याचा नेगेशन आहे आउटसाइडला. याचा नेगेशन ऑफ दिस I write just only bracket no f, then I write t f f t. Now this is again what, t f f t. It is nothing but what, double implication. Both are true then true. P and Q both are true then true, both are false then again true, otherwise it is false. This is also, this column indicates again truth table for P double implies Q. P double implies Q चा ट्रूथ टेबल हाच आहे बघा. डबल टी देन टी, डबल एफ देन टी, otherwise it is false. Therefore it is equivalent. Therefore this statement is equivalent to P double implies Q. याच्या बरोबर तो डबल इक्विव्हॅलेंट आहे. Next example is this, example number 8. The contrapositive of the proposition it is raining then I will not come is.
Now this is conditional statement. It is raining. It is raining is the P. It is raining. It is P. Then I will not come. I will not come. I will not come. It is a Q statement. It is conditional. आपल्याला काय विचारलं बघा, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारलाय. कंडिशनल पासून आपल्याला परत 3 स्टेटमेंट लिहिता येतात सर. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह दॅट इज P implies Q. याचा contrapositive of this contra. Negation Q implies negation P. Negation Q implies negation P. आता याचा negation I will not come, that is याचा negation म्हणजे not निघून जाणार, that is I do come implies negation P. पहिल्याचा negation it is raining, it is not rain, it is not raining. Then if I do come, परत करत का असतं कंडिशनलच्या परत हे कंडिशनल स्टेटमेंट. if I do come then it is not raining, it is not raining. P चं निगेशन it is not raining. आणि याचं निगेशन that is not निघून जाणार, पण आपल्याला पहिल्यांदा आपल्याला निगेशन Q लिहायचं आहे. if जॉइन करणार if then मध्ये if I do come then it is not raining. कुठे आहे बघा, if I do come then it is not raining. It is first statement, A option.